नमस्कार बोस गणुभाऊ रील्समा तुमनं स्वागत છે भाऊ આજના व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा છે की आपला आज बोलणं છે कांदा विषय. तर आपण 2 दिवसपासून मार्केटमध्ये जाई राहतो. तर 2 दिवसात असे जाणवलं भाऊ, म्हणजे जो माल आदला दिवस आपला 950 रुपये घ्या, तोच माल दुसरा दिवस 720 रुपये घ्या. म्हणजे एकच दिवसात एवढी तफावत, फक्त एक दिवसात. आणि आवक एवढी जबरदस्त इराणी तर विचारता सोयनी. आणि जो काल मी भाव पाहत अक्षरशः फुकट कांदा विकायला ना, म्हणजे जो 1 किलो कांदा पिकाडाले साधारणतः शेतकरीला आत्यानी परिस्थितीली 10 रुपये खर्च हिराणं, तो कांदा 2 रुपये 3 रुपये 4 रुपये किलो जाईल ना. म्हणजे इतकी बिकट परिस्थितीशी तर विषयच नाही शेवट डायरेक्ट. कारण की समोर निलाव एक नंबर माल होता, म्हणजे खूप चांगला माल होता. टिकवण क्षमता असलेला मालसुद्धा 555 रुपये घ्यावं. म्हणजे एवढं बिकट काम शे, इतका जबरदस्त रेट डाऊन शेतस. सरकारनं दृष्टिकोन खाल शेतकरीनं मनामध्ये 50-60% नुकसान धकायला नव्हे ते असले गारपीटनुसार. पण शेतकरीनं नुकसान या गारपीट आणि भाव मिळी 100% होईल नवं. कारण की एकरी ॲव्हरेज इतकं जबरदस्त घटी झाली. मजुरीसुद्धा निघे नाही राहिनी. मी जवळपास इतका शेतकरी संगे बोलणं, व्हिडिओ नाही घेतात. कारण की कसं व्हिडिओ घेणं आपले त्याचं थ्रू निसता कंटेंट घेणं असे मला योग्य नाही वाटणं मध्ये बुद्धी दिली. मी त्याचं अशी बोलणं, एक प्रत्येक शेतकरी हेच म्हणणं की ॲव्हरेजमा बी एकदम घटशी आणि त्यातला त्यात भावसुद्धा नाही. जडे थोडाफार पाऊस पडी जायचे किंवा थोडीफार गार लागी जायचे असा माल ले तर व्हॅल्युएशनच नाही शे मार्केटમાં आज रोजीले. 2 रुपये 3 रुपये 4 रुपये किलोपर्यंत माल जाईल ना डायरेक्ट. आणि खूप दयनीय अवस्था आहे. कारण की जेवढा माल काढेल ना त्याने मजुरीसुद्धा निघी नाही राहिली आत तेले. बाकीनं मागला खर्चना विशेष सोडी द्या डायरेक्टली. आणि एकरी ॲव्हरेज एकदम जबरदस्त घट होई जायची. कारण की त्यांना मग जवळपास फक्त मोजीन काहीच नव्हतं. 2-2 3-3 ट्रॉलीसुद्धा माल निघेल नाही. एवढं भयानक अवस्था आहे. आणि व्यापारी बी त्यांना इतका पुरेपूर फायदा घेणार म्हणा माहितीनुसार तर विचारता सोय नाही. कारण व्यापारी डायरेक्ट गपागप माल उचली राहणार. तोच माल पिंपळगावले 1000-1200-1500पर्यंत मार्केट सांगतस. म्हणजे जे आपण व्हिडिओजनुसार पाहिलं नव्हते. आणि ते जिथे मार्केट हायस्ट 1000 रुपये मार्केट निघे राहणार. म्हणजे एवढी तफावतची. आणि एक रिल्ले तर पाहे मी, एक गडीनं एकच कांदा 3 डाव विका 1200पर्यंत हायस्ट विका. त्यांनी 800पासून तर 1200पर्यंत एकच माल 338 विकाता. म्हणजे 3 वेगवेगळ्या मार्केटना ठिकाणी विका. म्हणजे एवढं बिकट काम शे. कारण की शेतकरीनं मालच मग व्यापारी बी चांगल्यापैकी हात धुई गेले ना, असंच मला वैयक्तिक वाटी राहणं. आणि अवकाळीनं चांगलं ठोकेल शे, व्यापारी बी मस्तपैकी त्यासनंच फायदा करणार. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विचार करणार आहेत. माहीतच आहे त्यासनाच धंदा असे त्यासले करणंच पडे असे. पण एवढं बी नका करू. कमीत कमी शेतकरी 2 पैसा राहते तेवढा तुम्ही बी विचार करा. तुम्ही जिकडे माल टाकेना तुम्ही 5-10 रुपये काढा, प्या तुम्ही बी 1-2 रुपये काढा आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित माल घ्या. बाकी तर विषय काय पर्याय नाही सांगाली. आणि खूप बिकट परिस्थितीशी आवक बी खूप हिराणी. कारण की आपण ते मोसम मार्केटमध्ये 2 डाव तर जवळपास म्हणजे कधीच दुसरा दिवस मार्केट होईना असा विषय नव्हता. एकच दिवसात दोन्ही खळा साफ काटा घेत. यावेळेस डायरेक्ट व्हीच नाही राहणार त्याचा तर माल खाली. एक तरी खळं राहीत जाच, 4-5 लाईनी तरी राहीत जाई राहणार. म्हणजे एवढी आवक बी जबरदस्त विराणी. त्यासलेच काय म्हणू, पण आवक बी भरपूरशी. आणि शेतकरीने जर ज्यांना टिकवण क्षमतावाला माल होतीत त्यांनी थोडा थांबी घ्या. एवढी गर्दी करावू नका आणि फुकट माल देऊ नका. त्यापेक्षा 2 दिवस थांबी घ्या. 100% रेट वाढतील थोडाफार का आहेत ना. पण कमीत कमी सरकारने बियाणाकडे लक्ष द्या. कमीत कमी नाही जास्त 15-20 रुपये तरी भाव द्या. 15 रुपये किलोले काहीच हरकत नाही शे. तेवढा तरी रेट पाहिजे हमी भावने काहीतरी तरतूद पाहिजे, जेणेकरून एवढं मोठं नुकसान शेतकरीचं होणार नाही. परत भेटूत भाऊ आपण नवीन व्हिडिओमा. धन्यवाद. तोपर्यंत काळजी घ्या.